आता आपण आहे ना साहित्य बघू। इथे मी ना 2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे बघा असं बारीक पीठ असतं। हे ना रात्रभर म्हणजे धुवून घेतले आणि रात्रभर सुकवून घेतले तांदूळ आणि मग सकाळी पिठी दळून आणलेली आहे। या तुम्ही रेडीमेड मिळताना ते पण वापरलं तरी चालतं। आता इथे मी डाळी घेतलेली आहे। उडदाची डाळ घेतलेली आहे अर्धा वाटी फुटाण्याची डाळ, हे बघा अशी असते फुटाण्याची डाळ। त्याचबरोबर इथे मी काळी तीळ घेतलेली आहे 1 चमचा, बटर घेतलेले 2 चमचे। बटर आपल्याला मेल्ट करून नाही घ्यायचं, बघा असं आहे ना थोडंसं हे करून घ्यायचं आहे, मऊ करून घ्यायचं आहे। हिंग घेतलेलं आहे अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ। आता आपण आहे ना ही जी डाळ घेतलेली उडदाची हे भाजून घेऊ। जास्त नाही भाजायची, थोडेसे तिचा कलर थोडा चेंज होईल असे इतपत भाजायचे आपल्याला, जास्त भाजायची गरज नाही आहे। बघा छान भाजल्या गेली आहे। आता यातच आपल्याला फुटाण्याची डाळ पण भाजून घ्यायची आहे। एकदम गरम करून घ्यायची असं म्हटलं तरी चालेल, कारण ही आधीच भाजलेली असते त्यामुळे जास्त भाजायची नाही। आता इथे मी गॅस बंद करते। 1 मिनिटासाठी आपल्याला ही भाजून घ्यायची होती। आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। थंड करून घ्यायचं आपल्याला हे पूर्ण। हे बघा हे पूर्ण भाजून झालेले। आता थंड करून घेऊ आपण। हे बघा थंड झाली आहे। आता मी मिक्सरला जेवढं शक्य होईल तेवढं बारीक दळून घ्यायचंय। हे बघा असं बारीक दळून झालेलं आहे। आता मी इथे एक चाळणी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून डाळीचे जे कण वगैरे असतील ना तर ते वरती येतील, मग किंवा कचरा वगैरे असतो सगळं वरती येऊन जाते। बघा असं चाळून घ्यायचंय। हे बघा असं आहे ना वरती राहून जातं। आपल्याला हे जे पीठ घेतलेले आहे तांदळाचं ते टाकून घ्यायचंय। यामध्ये हे जे मेल्ट केलेलं आपण हे केलेलं आहे ना बटर ते टाकून घ्यायचं आहे आणि सगळ्या पिठाला छान असं चोळून घ्यायचंय। असं चोळून घ्यायचं, सगळ्या पिठाला लागलं पाहिजे असं चोळून घ्यायचं। तर आपल्याला यामध्ये हिंग, काळी तीळ आणि चवीनुसार मीठ टाकायचंय। मिक्स करून घेऊ आधी। त्याच्यामध्ये कोणी ना जिरं पण टाकतं, तुम्हाला आवडत असेल तर जिरं पण टाकू शकतात तुम्ही, पण याच्यामध्ये खरं तर काळी तीळच जाते, त्याच्यामुळे मी इथे काळी तीळ वापरलेली आहे। आता इथे आपल्याला नॉर्मल पाण्याने नाही मळायचं हे पीठ, थोडंसं हलकं कोमट पाणी करायचं त्याच्याने मळायचं, कारण जर आपलं नॉर्मल पाण्याने जर मळलं तर मग ते कडक होते ती चकली। बघा इथे मी ना थोडं नॉर्मल पाणी करून घेतलेलं आहे गरम, थोडं पाणी टाकायचं। आपल्या चपातीपेक्षा थोडं घट्ट करायचं, जसं आपण चकलीला करतो ना अगदी तसं करायचंय। हे पीठ मळून घ्यायचंय। हे बघा असं पीठ मळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। जास्त पातळ नाही करायचं आणि घट्टही नाही करायचं। आता आपण हे ना 2 मिनिटासाठी झाकून ठेवू, तोपर्यंत साचा घेऊ। हा बघा माझ्याकडे हा साचा आहे आणि मी ही स्टारची चक्री असते ना ही लावलेली आहे। माझ्याकडे काय ते मुरकूची चकली नाहीये किंवा चाळणी नाहीये,
तर मी याच्यानेच करते. तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते लावू शकतात. आता माझा हा जुना सोऱ्या आहे त्यामुळे त्याला नाही येते चाळणी. हे बघा असं तेल लावून घ्यायचंय सोऱ्याला, म्हणजे काय होतं की आपण जे पीठ टाकू ना तर ते चिपकणार नाही. असं छान टाकून घ्यायचंय. तीन किंवा चार असे होल असतात त्याला. ते घेतले ना मग छान असे मुरकुच त्याला हे येतं. मग आता मी इथे चकल्या पाडण्यासाठी एक पेपर घेतलेला आहे, न्यूजपेपर त्याच्यावर टाकतेय. हे जे कडाचे आहेत ना हे दाबून घ्यायचे. हे बघा सेम आपण जसे चकल्या करतो ना तसं करून घ्यायचे. हे बघा मी आता सगळं या पद्धतीने करून घेते. तुम्हाला जवळून दाखवते. काटे बघा किती छान आलेले ते. हे बघा मस्त झालेले, काटे पण मस्त आलेले ते. आता मी या पद्धतीने करून घेते. हे बघा आता तेल पण तापायला ठेवलेलं आहे मी. आपण चेक करू. हे बघा छान तापल्या गेलेलं आहे तेल. आता याच्या चकल्या मी काढून घेतलेल्या आहे, त्या टाकून घेऊ. तुमच्याकडे किती मावतात त्यानुसार टाका तुम्ही. जास्त पण नाही टाकायचा, त्यांना आहे ना थोडंसं जागा ठेवायची. म्हणजे काय होतं की त्या छान अशा तळल्या जातात. मध्यम ते मंद आचेवर मस्त छान असं आता या तळून घेऊ आपण. हे बघा खालचे बाजू आहे ना मस्त छान तळल्या गेलेली. आता वरतून पण पलटी करून घेऊ. आणि चकलीने आकार धरला की मगच पलटी करा, घाई करू नका पलटी करायची. हे बघा छान अशा आपल्या बनवून तयार झालेल्या चकल्या. हे बघा आता या मी टिश्यू पेपरवर काढून घेते. बघा मस्त झालेत, बघून घ्या. एकदम मस्त आहे, करायला अगदी सोपे आहेत. आणि आपण इथे तेल आपलं घरचं वापरलेलं आहे, सगळं साहित्य घरचं आहे, त्यामुळे एकदम हेल्दी आहे. मैदा वगैरे न वापरता आपण तांदळाचे केलेले आहेत. बघू शकतात मस्त झालेले आहेत. कलर पण छान आलेला आहे, एकदम पांढरा शुभ्र आलेला आहे. थोडंसं तुम्हाला वाटत असेल व्हिडिओमध्ये, पण नाही, पण एकदम पांढरा आलेला आहे मस्त. आणि एकदम छान झालेलं आहे ते. बघा मी इथे ना एक तोडून बी दाखवते तुम्हाला. मस्त झालेले आहेत, कुरकुरीत असे झालेले आहेत हे बघा. मस्त झालेले आहे. तुम्हाला व्हिडिओज आवडले असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण अशाच नवीन रेसिपींसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.